हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करते सगळे मजेतच असाल. तर नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मऊसूत आणि तोंडात विरघळणाऱ्या नारळाच्या वड्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज मी एक नारळ घेतलाय, त्याच्याने वड्या बनवणार आहे. हो, तर मी हा एक नारळ फोडून त्याची पाठची जे साल असते ना ती मी काढून टाकले काळी, आणि हे तुकडे करून मिक्सरला लावून घेतले. हे 2 वाट्या मीडियम साईजच्या, आपण ज्या म्हणजे डाळ आमटी घेतो ना त्या साईजच्या वाट्या आहेत. त्याने 2 वाट्या खोबरं घेतलंय, आणि ही 1 वाटी साखर घेतली. त्याच्यासाठी 2 वाटीला 1 वाटी साखर घेतली. आणि हे वरती मी डेकोरेशन साठी हे ड्रायफ्रूट कापून घेतलेत. बदाम आहे, काजू आहे, पिस्ता आहे. आपल्याकडे जे असेल तर टाकायचं, नसेल तर नाही टाकलं तरी चालते. असं काही टाकायलाच पाहिजे वड्यांना असं काही नाही. आणि मग थोडीशी वेलचीची पावडर टाकणार आहे. ठीक, तर मी कृती दाखवते. भाजून घेते ड्रायफ्रूट वरती. जरा कसं क्रंची पण असतं ना भाजून घेतलं तर. आता मी थोडस अर्धा चमचा इतकं तूप टाकलंय. त्याच्यात मी हे ड्रायफ्रूट घेतलेत ना ते जरा भाजून घेते तुपामध्ये, म्हणजे जरा क्रंची पणा येईल त्याला वरती. जास्त लालसर नाही करायचंय, थोडं जरा म्हणजे कडकपणा आला की बंद करायचं त्याला. आणि मग ह्या वड्या किती दिवस टिकतात असं? ह्या म्हणजे बाहेर काय 4-5 दिवस राहू शकतात. आपण जर खायचं असेल ना तर फ्रीज मध्ये ठेवल्याने आपल्याला जेव्हा पाहिजे असतील खायच्या तेव्हा वरती काढून बाहेर काढून नॉर्मलला आणल्या ना की मग राहतात 8-15 दिवस. ओके. हे बघ आता झालंय, हे मी काढून घेते. हा, आता हे तूप आहे त्याच्यात थोडस जरासच टाकले. तूप काही जास्त नाही टाकायचं, फक्त जरा खोबरं मॉइश्चर जायला पाहिजे ना, म्हणून जरा आधी गरम करून घेते. नारळात कसं पाणी असते ना, त्याच्यामुळे हे जरा आधी त्याच्यातलं पाणी चुरचूर चुरचूर बंद झालं ना की आपण समजायचं की ह्याच्यातलं पाणी गेलं आहे म्हणून. जास्त म्हणजे हे नाही करायचं, पांढरच ठेवायचं आपल्याला. खोबरं कसं डायरेक्ट आईने मिक्सरलाच लावलेलं. हा, मी ते साल काढून घेतली काळी पहिली पाठीमागची, आणि मग तुकडे करून मी मिक्सरलाच लावलं, कारण मग ते किसायला कसं मिळणार ना. बरोबर. म्हणून मग मी ते मिक्सरलाच लावलं. बारीक भांड्यात लावलं ना की होते. कमी साहित्यात एकदम होते ही कृती है ना आई? हो, नॉनस्टिक कढई आहे ते नाही एवढी चिकटू शकत, पण आपण एखाद्या समजा कढईत घेतलं, स्टीलच्या घेतल्या, अल्युमिनियमच्या घेतलं तर चिकटू शकते ना. बरोबर. पण त्यासाठी थोडस अर्धा चमचा इतकं तूप टाकायचं. ह्याला नाही टाकलं मी, आता कसं ड्रायफ्रूट ते भाजून घेतलं ना, बरोबर. म्हणून मी थोडस टाकलं. नाहीतर ह्याला काय एवढं तुपाचा वगैरे काही खर्च नाहीये, फक्त आपल्याला प्लेटीला म्हणजे जे थापताना लावायला लागेल जरासं एवढं तेच, बाकी काय याला काही तूप बीप नाही एवढं लागत. आता हे बघा, आता याचा चुरचूर आवाज बंद झालाय ना, म्हणजे ह्याच्यातलं पाणी संपलंय. आता मी एका प्लेटीत काढून घेणार आहे. ह्याच्यातच जर साखर टाकली ना तर काय काय वेळेला काय होतं की साखर म्हणजे नीट विरघळत नाही, आणि मग ती मध्ये मध्ये करकर लागते बघ. हा, बरोबर. हा, तशी मग करकर लागू शकते, आणि साखर नंतर विरघळून घेते. चालेल. आता मी 1 वाटी साखर घेतली ना, त्याच्यासाठी मी 2 चमचे पाणी टाकणार आहे, जास्त नाही, तर साखर विरघळण्यापुरतं. मग साखर चांगली विरघळून घ्यायची, पाक नाही बनवायचा आपल्याला. मग ते आपण ढवळत जातो ना खोबरं टाकून झालं की मग ते व्यवस्थित हे होते, शिजत त्याच्यात.
आणि खोबऱ्याचं काय म्हणत होतात? खोबरं म्हणजे मग असं भाजून काय घ्यायचं, म्हणजे मॉइश्चर असतं ना, पाणी असतं ना, मग त्याच्यामुळे ते काही पाणी निघून गेलं की मग जरा राहायला पण, म्हणजे टिकण्यासाठी पण त्याला मदत होते जास्त. हा, म्हणजे 4-5 दिवस राहतात ते, 8 दिवस पण बाहेर राहू शकतात असं व्यवस्थित ते पाणी गेलं की. सगळं फास्ट गॅसवरतीच ना? म्हणजे आता जरा कढी यायला पाहिजे, काय आपल्याला पाक नाही करायचा आहे ना, म्हणून मी थोडं हे केलंय. आता ही साखर विरघळली चांगली. आता आपण ह्याच्यात खोबरं टाकून घेऊया. मीडियम गॅस करायचा, एकदम फास्ट पण नाही ठेवायचा. आणि हे कधीपर्यंत आता परतायचं, किती वेळ? आता याचा जरा गोळा होत आला की आपण जरा बघायचं हातावर घेऊन असं की चिकटते का, म्हणजे असं गोळा बनतोय का त्याचा. पांढरी शुभ्र दिसते ना. हो, छान कलर आला, हे बघा मस्त एकदम. हे बघा त्याचा असा कलर. पाणी आता कमी होत आलंय, तरी अजून झालंय नाही, आहे त्याच्यात अजून. हे असं कढई आपण स्टीलची घेतली किंवा ही तर सारखं हलवत राहायला लागणार आहे रेसिपी, कारण काय लागू शकते खाली. साखर असते ना आणि खोबरं, त्याच्यामुळे हे लागू शकते ना. नॉनस्टिकच्या ह्याच्यात तेवढं नाही हे होत. आता हे झालंय, आता होत आलंय. आता मी ह्याच्यात वेलची पावडर टाक. हे आता होत आलंय. ही अशी गोळी बनते काय बघायची, हाताला चिकटत नाहीये, म्हणजे हे झालंय समजायचं. आता ताटाला एका तूप लावून मी गॅस बंद करते. गरमच हे करावं लागतं. हा, गरम गरमच थापायचं. थोडं जाडसर पण, एकदम पातळ पण नाही, एकदम जाड पण नाही. हे बघा सगळं एका लेवलला छान मस्त असं थापून नाहीतरी द्यायचं. अशी वाटी घेतली ना प्लेन, जरा तुपाचा हात लावून असं, तरी पण चालते असं. हे पण आपण वरती असं टाकून घेऊया. हे बघा मस्त असे ड्रायफ्रुट्स, किती छान वाटतंय ना कलर असा कलरफुल. हो. त्याला काय आपण ड्रायफ्रूट नाही वापरलं तरी चालते, पण आता चांगलं छान दिसावं आणि टेस्ट पण असं दाताखाली आलं. जरा टेस्ट, जरा क्रंची दाताखाली आल्यावर, म्हणून जरा आपण टाकायचं. नसेल आपल्याकडे, नाही टाकलं तरी आपण काही हरकत नाही, छानच लागतात त्या वड्या. हो.
आणि तुम्ही ना गणपतीतून पण या अशा नैवेद्याला वगैरे है ना? एक दिवशी आमच्याकडे कसं 5 दिवस असेल 6 दिवस असेल गणपती, आमचा गौरी गणपतीच असतो. गणपतीला पण आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं, एक दिवशी पुरणपोळीचा, एक दिवशी शिरा, वेगवेगळं 5 दिवस म्हणजे असं नैवेद्य दाखवतो गणपतीला पण. हो तर आता बघा झालं, आता थोडा वेळ थंड होऊ दे. फ्रीज मध्ये असं म्हणजे काय नाही एकदम ना? फ्रीज मध्ये नाही ठेवायचं, आधी थोडा वेळ थंड होते आणि एकदम थंड पण नाही करायचं. थोडं गरम असतानाच कापून घ्यायच्या वड्या, नाहीतर मग त्या नंतर पडणार नाहीत. हा म्हणजे कडक झाले की मग ते कापता येणार नाही ना, म्हणून नंतर जरा 5 मिनिटानं सेट होऊन सेट होऊ द्यायचं. द्यायचं, नंतर कापून घेऊया, मग दाखवूया. हो हे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते कशा एकसारख्या छान दिसतात. मस्त ना? मस्त. हे बघा, आता हे झाले थोडं थोडं थंड झालंय. म्हणजे थोडं झालंय थंड, अजून काही तसं झालंय नाही. पण नंतर मग कापता नाही ना. बरोबर. मी आधीच थोडा शेप देऊन घेते, म्हणजे आपल्याला त्याच्यावर सुरी फिरवली की मग काढता येईल, जसं आपल्याला कुठला शेप पाहिजे असेल तसं. ते झाले, सुकले आहेत, आता आपण ह्या काढून घेऊया. हे बघा, निघतायत असे व्यवस्थित. हे बघा, दाखवा हे असं. हे बघा, छान झालेत ना. बघा, तुम्ही बघू शकता, मस्त अशी झाल्यात वड्या. मी झाले, खुसखुशीत झाले, हो. म्हणजे जास्त कडक पण नाही, जास्त नरम पण नाही. खायला पण एकदम म्हणजे जिभेवर ठेवताच विरघळते अशी वाटते. ते सगळं काढून घेते, एका डब्यात भरून ठेवूया. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.